बाजूला जे ग्रामस्थ शक्ती असते, ग्रामदेवता आणि घरातली जे शक्ती असते ती पूर्ण आपल्या त्या विचाराला प्रभावित करत असते. जर आपण त्या मार्गाला नाही चाललो तर ते आपल्या बुद्धीमध्ये तो प्रकाश टाकते आणि ते त्या करण्यासाठी भाग पाडत असते. ए बाळा, ए दीदी, या गोष्टी जर आपण थोड्या थोड्या कितीतरी 350 संत झाले महाराष्ट्र भूमीमध्ये. त्यातले शेगावचे गजानन महाराज असतील, सोलापूरचे अक्कलकोटचे स्वामी समर्थ असतील, शिर्डीचे साईबाबा असतील किंवा एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, सोपान महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असेल आणि असे काही महाराज आपल्या जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण त्यांचा उद्देश काय होता की या सगळ्या समाजाला एकत्र करून कुठेतरी आनंद भक्तीने या सगळ्या परमेश्वराचं दर्शन घडवून देण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीने प्रयास केला. मी कुठला संत नाही, मी फक्त एक साधारण शिक्षक आहे. कुठेतरी माझं शिकवणं चालतं आणि महाराज लोक काय असतात की ते त्यांच्या पूर्ण आयुष्याला वाहून दिलेलं असतं आणि ते त्यांच्या शिष्यांना घेऊन मार्गदर्शन करत असतात. तसं माझं काही हे नाही, अस्तित्व नाही की मी कुठल्या तरी घरदार सोडलेलं आहे किंवा काही असं काही नाही. मला मुलगा मुलगी आहे, माझा संसार आहे, माझा व्यवसाय पण आहे. पण त्या गोष्टी चालू असताना कुठेतरी मला वाटलं की आपल्या धर्मामध्ये जर आपण लहान मुलांना जर आपण संस्कार दिले तर ते शेवटपर्यंत त्यांचे आई वडील पण त्यांच्या सोबत राहतील, सुसंस्कृत होईल, भारताचा पण विकास होईल, घराचा विकास होईल, घराचा झाला तर गावाचा होईल, गावाचा झाला तर तालुक्याचा होईल. असं करत करत जिल्ह्याचा, राष्ट्राचा, राज्याचा आणि राष्ट्राचा. मग हे संस्कृती मुळामध्ये जर या गोष्टी आपल्या घरात जर आल्या तर आपल्याला किती बरं होईल. मग लहान मुलं असो का मोठे असो का माता भगिनी असो किंवा वृद्ध असो, मग यासाठी जो हा संकल्प आहे 200 गावाचा संकल्प घेतलेला आहे. किती गावांचा? 2 किती शून्य? 2 शून्य ना. 200 गावाचा संकल्प घेतलाय. माझा परिचय आहे विवेकराव रमेश चौधरी. विवेकराव रमेश चौधरी. मी राहणार पांगरी, आंबई जवळचं बोळेश्वरला जाताना आंबई लागते, त्याच्या अलीकडचं पांगरी गाव आहे. तिथं मी 13वी 14वी 15वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. नॅशनल कॉलेज आंबईला गेल्या 2 वर्ष मी अध्यापक झालेलो, शिक्षण म्हणून शिक्षक सेवक म्हणून काम केलेलं आहे. पण मागच्या वर्षापासून माझ्या ठिकाणी दुसरा माणूस येऊन काम करू शकतो. पण जर समजा आपल्या संस्कृतीला जर आपण वाढवलं नाही, त्याचं रोप लावलं नाही तर ते तसंच येऊ जाईल. रोप लावलं तर ठीक आहे, पण त्याला पाणी पण घालायचं काम आहे की नाही. जर समजा आंबा लावला शेतामध्ये तर आंबा लावला की तो ऑटोमॅटिक उगतो आणि आंबा देतो का? नाही. त्याला कुंपण करावं लागतं, त्याला खत द्यावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं. ही जी संस्कृती आपली हिंदू संस्कृती, त्याला कुंपण करण्यासाठी आपल्या खत पाणी वगैरे घालण्यासाठी आपल्याला हनुमान चालीसाची मोठी आवश्यकता आहे. ही काळाची गरज ओळखून मागच्या वर्षी श्री हनुमान चालीसा गावामध्ये, पांगरी गावामध्ये 2 महिने 3 महिन्यापासून सुरू होती कंटिन्यू. पण तिथं मारुतीरायांचा एक अविस्मरणीय म्हणजे तुम्ही विश्वास ठेवणार नाही की मारुतीरायांचा स्वतःचा आवाज मला ऐकू आला आणि मारुतीरायांनी म्हटलं की माझं गावातच मंदिर आहे का, मी इथंच आहे का, माझं गावागावात मंदिर आहे. त्यावेळेस मला काही कळलं नाही. मी पण तुमचं सांगणार म्हटलं हे आवाज माझा मनातला आहे का कुठला आहे ते माहिती नाही. घरी गेल्यानंतर 2-3 दिवस झाले, 8 दिवस झाले, काही समजेना. मग असं करता करता कॉलेजला जाणं कमी केलं आणि मंदिरावर जाणं सकाळी न चुकता उठलो की 6 वाजता घरातून आंघोळ करून बाहेर मंदिरात यायचो आणि इथं माईक न घेता जोरजोराने जेवढं माझ्या कॅपॅसिटी म्हणजे माझी जेवढी क्षमता होती तेवढ्या जोरजोराने मारुतीरायांना प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्याने हनुमान चालीसा म्हणायला लागलो. आजूबाजूला जेवढे पण लोक आहेत ते म्हणू लागले याला काय झालं असं. आता समजा कोणी अचानक ओरडायला लागलं तर तुम्ही काय म्हणाल, येणं तरी झालंय म्हणाल की नाही. तसं माझ्यासोबत प्रकार झाला. हनुमान चालीसा मला सुधच राहायची नाही. जोरजोराने ओरडायला लागायचो, डोकं पण दुखायचं. पण मग ओरडून काही फायदा होईल का? नाही. पण ज्यावेळेस ते तल्लीन झालं एखादी गोष्ट तर मला असं वाटायचं की मारुतीरायांना ऐकून जातं का नाही जातं. त्यांना कान दिसत नाही आपल्याला, मारुतीरायांचं मंदिर तिकडे.
तर तिकडे ताण दिसत नाही. मग मी म्हटलं चला आपली इच्छा किंवा आपल्याला दर्शन पाहिजे किंवा आपल्याला काहीतरी स्वरूप मिळायला दिसलं पाहिजे, त्यासाठी मी अंतःकरणातून देवीच्या देठापासून ओरडणं म्हणजे हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करत होतो. माझी पाठ नव्हती. मी पण लहान मुलांसारखं पुस्तकात बघून हे हनुमान चालीसा आहे याच्यात बघून हनुमान चालीसा म्हणत होतो. मग असं म्हणता तो विचार आलेला होता की मी याच मंदिरात आहे का. मग असं करता करता 15 दिवस लोटले. नंतर कोणीतरी गल्लीतून सांगितलं की तुमचा मुलगा आहे ना जोर जोरात मंदिरात ओरडतो, त्याला काही येडं तरी झालं. मग ते आई वडिलांना कोणीतरी सांगितल्यानंतर त्यांनी चर्चा केली आणि मी घरी गेल्यानंतर मला सांगितलं तो असा का बरं ओरडतो. माझ्याकडे त्यावेळेस शब्द नव्हते. बायको काय म्हटली की तुम्हाला ओरडायचं आहे ना तर इथं कशाला ओरडताय, आपल्या गावात परिचयाचे ओळखीचे, तुम्ही जा एखाद्या सुनसान ठिकाणी किंवा दुसऱ्या गावाला जा आणि तिथं ओरडत बसा. मग 1-2 दिवस झालं, 3-4 दिवस झाले. असं करता करता परत 5-6 दिवस उलटून गेली. पहिले 15 दिवसानंतरचे 5-6 दिवस. परत बायको संतापामध्ये वाटलं तुम्हाला इथं नका म्हणू, तुम्ही दुसऱ्या गावाला जा, कुठेतरी गावाला जा आणि तिकडं हनुमान चालीसा म्हणा. तर त्यावेळेस हे झालं, तो शब्द पकडला की मारुती रायांनी जो अंतःकरणातून आवाज आलेला होता, साक्षात आवाज जो आला होता की माझं गाव मंदिर इथंच एका मी प्रत्येक गावात आहे आणि बायकोचा तो शब्द की इथं कशाला ओरडा, गावागावात जा. तर तो शब्द मी क्लिक केला की आता काळाची गरज आहे की आपल्याला इतर गावातही जाऊन हनुमान चालीसा म्हणायची. मग शोध घेतला. पहिलं गाव रेलगाव, पिंपळगाव घाट, आंबई, जांभई, केळगाव आणि बोसगाव असे तिकडचे जे भागातले 5-6 गाव होते. एका दिवसामध्ये 6 गावाला जाऊन हनुमान चालीसा म्हणत होतो. सकाळी 6ला उठायचो, पांगरीत म्हणायचो, सासरवाड्याला म्हणायचो, तसं बोसगाव, रेलगाव, जांभई, पिंपळगाव घाट आणि नंतर आंबई येऊन परत येत होतो. मग 4-5 दिवस असं महिनाभर झाला आणि कॉलेजमधून माझ्या वडिलांना फोन आला की तुमचा मुलगा काही कॉलेजला येत नाही. मग मुलं 2-3 गावातले त्यांना वडिलांनी विचारलं हा कॉलेजला का बरं येत नाही, आणि मी घरी सांगायचो मी कॉलेजला चालू आहे. मी पूर्ण 6 गाव फिरून यायचो हनुमान चालीसा. मग हे माहीत पडल्यानंतर एक दिवस माझी बैठक घेतली आणि चांगलंच मला दारेवर घेतलं की जातो कुठे तू. मग त्यांना वाटलं की याला बाहेरचं तरी आलं चक्कर बिक्कर काही की हा फिरतोय आणि सांगतोय कॉलेजला. मग मला घरी बसून सांगितलं की तू कुठे जातोय. मग मी त्यांना खरं सांगितलं की मला अशी इच्छा होती की गावागावात जाऊन हनुमान चालीसा म्हणावी. तर एक दिवस पूर्ण 6 गाव करून असं करत करत मला 15 दिवस झालेले होते, 15-16 दिवस. आणि घरच्यांनी सांगितलं की तू हे नको करू. मग मी मारुतीरायांना असंच अंतःकरणातून विचारलं की माझ्याकडनं हे काय होतंय, मी एका दिवसात एवढं गाव फिरू शकत नाही, घरचे पण मला सपोर्ट करत नाही. मग रेलगाव मध्ये एकादशीच्या दिवशी मी तिथं हनुमान चालीसा म्हणायला गेलो आणि तिथं असेच महाराज होते. त्यांनी सांगितलं की आज आपल्याकडे एकादशीचं गावात दिंडी निघणार आहे, तुम्ही कुठं जाऊ नका, आमच्या सोबत या. मग त्या दिंडीमध्ये बघितलं की खूप वैष्णव म्हणजे काय, पांडुरंगाची भक्ती करणारी, श्री हरी विष्णूची भक्ती करणारी वैष्णव, त्यांना वैष्णव म्हणतात. आणि त्या वैष्णवांना भजनामध्ये एवढे तल्लीन होतात आणि कुठं भजन म्हणताय, अंतःकरणातून म्हणताय, खाली त्यांना खडी टोचतय, खडी रोडावर टाकलेली खडी टोचते तरी त्यांना भार नाही राहत नाही. ते एकदम सहज रूपाने ते भजन म्हणता ते पूर्ण दिंडी करत परत मंदिरावर आले. तर मारुतीरायांचा चमत्कार असं झाला, चमत्कार म्हणा किंवा एक विचार म्हणा. तर तिथून क्लिक झालं की बुवा आपल्याला दिंडी काढायचं आणि गावागावामध्ये हनुमान चालीसाचं शनिवारी कार्यक्रम ठेवायचं. मग येणाऱ्या जो जवळचा शनिवार होता त्या दिवशी ठरवलं 23 ऑक्टोबर 2021 रोजी, म्हणजे मागच्या वर्षी तिथं पहिला श्री हनुमान चालीसा झाला. दुसरा लगेच पिंपळगाव घाट, तिसरा शिरसाळा, चौथा हळदा, वडाळा, जळकी घाट वगैरे असं करता पांगरी, सासरवाडा पूर्ण तिकडचे गाव करत आज तुमच्या गावात आलेलो आहे. मग आज कितवा कार्यक्रम आहे हा? 64वा. 6 आणि 4 64, 60 आणि 4. मग हे उद्देश काय याच्यातून, या कार्यक्रमाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये काही गाव असे होते की तिथं शेंदूरच लावलेला असते. म्हणजे मारुतीरायांना दर शनिवारी शेंदूर लावतात, दर मंगळवारी आणि शनिवारी. जो व्यक्ती त्याला जर त्याच्याकडे जर काही समजा कर्ज झालेला असेल, त्याची शेती घरदार विकायची पाळी आली असेल, तर त्याने जर शेंदूर लावला 11 शनिवार किंवा 11 मंगळवार मारुतीरायांच्या मंदिरात जाऊन दिवा पेटवून जर मारुतीला सांगितलं की हे मारुतीराया तुझ्या
कार्याला मी येतो, तुला शेंदूर लावतो, तुला रामाच्या आयुष्य वाढण्यासाठी तुला शेंदूर लावतात, ते मी करून देतो, पण माझं जे डोक्यावरचं कर्ज आहे ते बाजूला काढ. म्हणून मारुतीरायाला जर तुम्ही शेंदूर लावला 11 शनिवार किंवा 11 मंगळवार तर तुमचं डोक्यावरचं कर्ज फिटतं. मग हे प्रत्येक गावामध्ये जाऊन बघितलं की काही मंदिरात तर शेंदूरच लावलेला नसायचा. मग त्यातल्या लोकांना सांगितलं की बाबा कार्यक्रम ज्या दिवशी राहिला तर त्या दिवशी तुम्ही सकाळी शेंदूर लावा, रुईची माळा टाका, लवंगाची माळा टाका, जे मारुतीला अत्यंत प्रिय आहे. बरं, रुईची माळा आणि लवंगाची माळा का टाकतात की ज्यावेळेस रावणाने 9 ग्रह बंदिस्त केले होते, माहिती का? रावण कोण आहे? कोण होता? महादेवाचा खूप मोठा भक्त होता आणि त्याचे ब्रह्मदेवाकडनं त्यांनी वरदान घेतलेलं होतं, त्याला 10 तोंड होते. तर त्यांनी 9 ग्रहाला बंदिस्त केलेलं होतं. त्यामुळे काय झालं की शनिदेवालाही त्यांनी बंदिस्त केलं होतं आणि त्यांच्या राजमहालाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्याला त्यांना विहिरीजवळ उलट लटकवलेलं होतं. सरळ नाही बांधलेलं होतं, असा हात बांधलेला नव्हता, उलट पायाला असं डोकं खाली पाय वरती असं बांधलेलं होतं आणि त्याची वक्रदृष्टी, शनिदेवाची वक्रदृष्टी कोणावर पडू नये म्हणून त्यांना विहिरीमध्ये टांगलेलं होतं. मग हे मारुती राया ज्यावेळेस सीता शोधण्यासाठी, माता सीतेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये गेले तर त्यावेळेस ते खूप ठिकाणी कानाकोपऱ्यात फिरले की कुठं इथं तरी लपून ठेवलं सीता मातेला, इथं तरी लपून ठेवलं सीता मातेला. तर त्यावेळेस विहिरीमध्ये तिथून आवाज आला, ते म्हणायचे माते तुम्ही इथं आहे का? तर तिथून वेगळाच आवाज आला, कोण आहे म्हणे. मग त्यावेळेस शनिदेवाने सांगितलं की मला रावणाने उलट लटकवलेलं आहे, माझी मुक्तता कर. तर त्यावेळेस मारुती राया ज्यावेळेस जवळ जायला लागले तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, शनिदेवा म्हणे तू जर मला डायरेक्ट स्पर्श केला तर तू भस्म होऊन जाशील, तर त्यासाठी तू काय कर की तुझ्या अंगाला शेंदूर लावून ये आणि तुझ्या जवळपास जे काही असेल, ज्या झाडं वगैरे रुईचे वगैरे असतील तर ते लावून ये. आणि त्यानुसार त्यांनी अंगाला शेंदूर लावलं आणि त्यांनी त्या शनिदेवाला बाहेर काढलं, त्यांची मुक्तता केली. शनिदेवाने आशीर्वाद म्हणून मारुतीरायांना एक वरदान दिलं की जो कोणी तुझ्या नावाने मला जर शनिवारी जर तेल चढवेल किंवा तुझी पूजा करेल शनिवारी तर ती माझ्या कृपादृष्टीने त्याच्या 7.5 पासून दूर राहील. मग या गोष्टी आपल्या याच्यामध्ये सांगितलं जातं, पण त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला काही माहिती राहत नाही. मग आता या सगळ्या गोष्टीचा जसं जसं हनुमान चालीसा एक गावात जाते त्यांना शेंदूर लावणं काही गावात माहिती नव्हतं, मग तिथं शेंदूर लावणं चालू झालं. काही गावामध्ये जे मंदिर आहे मंदिराच्या परिसरामध्ये स्वच्छता व्हायला लागली, कारण की स्वच्छता का बरं नसायची? पहिले मंदिरात कोणी येतच नव्हतं. हनुमान चालीसा म्हणाला नुसतं मंदिर कशासाठी वापरलं जायचं? कोणाचं लग्न असलं, काही कार्यक्रम असलं, कोणी महाराज आले त्या टायमाला मंदिराची साफसफाई होत होती. पण आता प्रत्येक 64 आता 63 तुमच्या पहिलेचे जे गाव आहे 63 गावामध्ये दर शनिवारी त्या मंदिराची साफसफाई होते. काही महिन्याभरातून एकदा ते मंदिर धुतलं जातं, शेंदूर लावलं जातं आणि त्याच्यानंतर हनुमान चालीसा दर शनिवारी त्या गावामध्ये म्हटली जाते. मग हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे ना. म्हणजे आपण जसं सकाळी उठलं की ब्रश करतो, आंघोळ करतो, आपल्या शरीराची साफसफाई करतो, तसंच आपण मंदिरात जर शनिवारी आल्यानंतर कमीत कमी मंदिरात साफसफाई केली पाहिजे. असं तुमच्या मंदिरात जर होत असेल रोज तर ती चांगली गोष्ट आहे, पण काही गावामध्ये ते होतच नव्हतं. मग हा उपक्रमाचा पहिला फायदा झाला. दुसरा फायदा काय झाला की जे मुलं रिकामे बसत होते, त्यांना काहीच अभ्यास येत नव्हता किंवा काही नव्हतं, ते मंदिरात यायला लागले. हनुमान चालीसा त्यांची हळूहळू पाठ व्हायला लागली. पाठ झालं तर काय होतं, ज्यावेळेस बलबुद्धी विद्या देहुमयी हरवू कलेश विकार, मारुती रायांची एक ओवी आहे, बलबुद्धी विद्या देहुमयी, म्हणजे बल पण मारुती राय देतात, विद्या पण देतात आणि बळ हे पण देतात, बल बुद्धी विद्या. मग ह्या 3 गोष्टी मिळाल्यानंतर तुमचं जे मुलं असतील किंवा कोणी असेल तर त्याचं जे मेंदू आहे तो इतका तीक्ष्ण होतो, प्रत्येक गोष्टी त्याच्या लक्षात राहतात आणि लहान मुलांच्या अभ्यासामध्ये ते खूप उपयोगी पडतात. मग जसं जसं 40 वयात जर तुम्ही वाचल्या तर तुम्हाला त्याच्यात बऱ्याच गोष्टी येते. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत पीरा. नासे रोग म्हणजे जे आपल्या शरीरातले रोग आहे ते पूर्ण हनुमान चालीसाने बरे होतात. अशा पद्धतीने बरेच त्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळतो जर तुम्ही हे केलं तर. भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. मग भूत पिशाच निकट नाही आहे, समजा एखाद्याला शेतात किंवा कुठेतरी
गेला आणि त्याला जर समजा चिडचिडपणा करत असेल तिथून आल्यानंतर, तर त्याला असं समजावं की काहीतरी नकारात्मक शक्ती त्याच्या सोबत आलेली आहे. मग त्यावेळेस काय म्हणायचं, मारुती रायांचं ते भूत पिशाच निकट नाही यावे, हे 11 वेळेस पाण्यामध्ये जर बोट टाकून जर म्हटला तर त्या शरीरामध्ये जे काही बाहेरील शक्ती असेल ती 11 वेळेस म्हटल्यानंतर कमी प्रमाणामध्ये त्याची बाहेर निघायला सुरुवात होते. थोडंसं शिपका डोळ्यावर मारायचं. मग आता शिपका मारल्याने काय होतं, आता हा झाला आध्यात्मिक गोष्ट. पाण्याने शिपका मारायचा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा काय होतो ते सांगतो तुम्हाला. आता रिसेंटली म्हणजे आता नुकतंच मागच्या 2 वर्षामध्ये विज्ञानाच्या काही शोधकर्त्यांनी शोध लावलेला आहे की जसं आपल्याला मेंदू असतो तसं पाण्यालाही मेमरी असते, बुद्धी असते. बुद्धी असते म्हणजे काय, त्याला मेंदू असतो का? नाही. त्याच्यामध्ये असे न्यूट्रिकल म्हणजे अणुरेणूचे असे घटक असतात की त्याच्यामध्ये मेमरी साठवता येते. मग जर समजा एखाद्या खोटं लबाड बोलणाऱ्याच्या हातून जर पाणी पिलं तर आपण काही दिवसामध्ये तसं बोलायला लागतो. मग हे कशामुळे झालं? मग त्याचं काय आत्महत्येच्यात झाली का? नाही. त्याच्या ज्या आठवणी असतात, स्मृती म्हणजे आठवणी, मेमरी, त्या मेमरी त्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्या पाण्यामुळे जो पाणी त्याच्या हाताने पितो त्याला पण तशी सवय लागते. मग हे झालं. कोणी जर देवपूजा करत असेल, पाठ करत असेल, भजन म्हणत असेल तर त्याच्या हातून जर पाणी पिलं तर त्याची स्मृती, त्याची मेमरी, त्याची बुद्धी त्या पाण्यातून त्याला मिळत असते. म्हणून आपण मंदिरात जातो तर पहिले तीर्थ घेतो. तीर्थ का घेतो? ज्यावेळेस गाभाऱ्यामध्ये मंत्रोच्चारण असतं, त्या मूर्तीची अभिषेक होत असते, तर त्या अभिषेकाच्या वेळेस ते मंत्रोच्चारण तिथं ठेवलेल्या त्या पाण्यामध्ये संस्कृत होतात. सुसंस्कृत झाल्यानंतर त्या पाण्याला मेमरी येते. ते पाणी जर आपण तीर्थाच्या स्वरूपात घेतलं तर थोडंसं तांब्याचा त्याला चव लागते आणि त्याच्यामधून आपल्या शरीरामध्ये जे नकारात्मक ऊर्जा असते, ज्या पेशामध्ये जर एखादी नकारात्मक शक्ती लपून बसली असेल तर तिचा समूळ नाश होतो. मग हे विज्ञान सांगतंय, मी नाही सांगत आहे. मी विज्ञानाचा विद्यार्थी पण आहे, शिक्षक पण आहे. मी वाचण्यात त्या गोष्टी वाचलेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्हाला या गोष्टी सांगतोय. मग काय काय वेळेस काय होतं की आपण शिपका मारतो. मग शिपका मारल्याने काय होतं, ज्यावेळेस तुम्ही त्या हनुमान चालीसाचं ती ओवी म्हणतात तर त्याच्यात ते शक्ती, ते स्मृती उतरते आणि त्या चेहऱ्यावरती मारल्यानंतर त्याची झाप, आपण म्हणतो ना की त्याला झाप उघडली, तर तसं त्याला होतं. आणि त्यावेळेस ते पाणी शरीरात गेलं की पूर्ण त्याच्या शरीरातले 72,000 नाडी शरीरामध्ये ते ऍक्टिव्ह होतात. ते 7 चक्र कुंडलिनी शक्ती पण जागृत होते. पण ते देणारा शुद्ध विचाराचा पाहिजे. तो कधी खोटं बोलत, खोटं म्हणजे खूप कमी प्रमाणात बोललं पाहिजे. कलियुग आहे, बरेच लोक खोटं बोलतात, पण जास्तीत जास्त कोणाचं वाईट नाही विचार करत असेल तर त्या व्यक्तीने जर ते पाणी दिलं तर खूप प्रभावी पडतं. मग आता तुम्हाला दोन्ही बाजू सांगितली, विज्ञानाच्या पण बाजू सांगितली, अध्यात्माची पण बाजू सांगितली. मग अशा आपल्या घरामध्ये भरपूर गोष्टी. मग हनुमान चालीसाच्या माध्यमातून इथं बसले पण तुम्हाला काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाहीये. याचा पुरावा आहे, पहिले नेटवरती, इंटरनेटवरती तुम्ही जे युट्यूब पाहतात त्याच्यात कैक पटीने अभ्यास करून अध्यात्माचा हा विचार, कुठेतरी एक विचार असे जे माहिती पडलं ते गोळा करतोय. आता पिंडीवरती पाणी टाकतात बरेच लोक, डायरेक्ट घेतात आणि पाणी टाकतात आणि तसं तांब्या घरी आणतात. खाली तांब्या आणला तर तुमचं नशीब पण खाली राहतं. नशीब म्हणजे काय, तुम्ही कितीही देवाला मागा तुम्हाला काहीच मिळत नाही. पण त्याचे पण काही गोष्टी असतात. तुम्ही जर पिंडीवर पाणी टाकतात तर तिथून कमीत कमी भरलेला तांबा, मंदिराच्या आजूबाजूला कुठं पाणी असेल तर ते पाणी घेऊन जायचं आणि त्याच्यातून घरी न्यायचं. त्याच्याने तुम्हाला तुमच्या सोबत घरामध्ये लक्ष्मी नांदते. पिंडीवर पाणी टाकताना डायरेक्ट पिंडीवर नाही टाकायचं. पिंडीचं जे खाली जे फाउंडेशन असतं, फाउंडेशन म्हणजे काय, जो बेसमेंट म्हणजे लिंग ज्याच्यावर पिंडी ज्याच्यावर ठेवलेली असते त्याच्यावरती पहिले 2 धाऱ्या टाकायचा, त्याच्यानंतर पिंडीच्या जवळ टाकायचा, नंतर तिसऱ्या वेळेस पिंडीवर टाकायचं. त्यावेळेस तुमचं ते तीर्थ पाणी टाकलेलं सफल होतं. त्यावेळेस अशा बऱ्याच गोष्टी. मग घरामध्ये आता तुळशी लावतात, तुळशी अचानक वाळून जाते. समजावं आपल्या घराच्या गोष्टीवरती नकारात्मक ऊर्जेचा शक्तीचा वापर होतोय किंवा कोणीतरी आपल्या मंत्रशक्तीचा वापर करतोय. मग हे हनुमान चालीसाचं कसं काय आपण तिथे लाभ घेऊ शकतो. आपण जर रोज नित्यनेमाने जर हनुमान चालीसा सकाळ संध्याकाळ 2 टाइम जर घरात वाचत असाल तर तुमची तुळशी कधी वाळणार नाही. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण करणारं
जे वनस्पती ती तुळशी. मग आता तुळशी वैज्ञानिक गोष्टीने संशोधन केलं. माझ्यासारखं समजा मी नाही मानत तुळशीमध्ये शक्ती आहे, देव आहे, काय जे काय असेल, माता आहे, समजा एखादी सायंटिस्ट म्हटलं मी नाही मानत, मग तिने प्रयोग केले. प्रयोग काय केले? सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये त्याला कंपास लावून बघितले. कंपास म्हणजे काय की ज्याच्यातून मॅग्नेटिक वेव्स जे इलेक्ट्रिक वेव्स वाहतात ते बघितलं. त्याच्यामध्ये असे तरंग निघतात की नकारात्मक शक्ती त्याच्या जवळ येत नाही. एखादी पारा जसं टेम्परेचर कमी झालं की लगेच पारा आकुंचन पाहतो. थंडी गरम जास्त गरमी वाढली तर ते पारा वरती त्या तापमापीमध्ये वाढतं ना, तसं तुळशीमध्ये पारा असतो. त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण ते घराच्या वृंदावनमध्ये लावतो तर आपली नकारात्मक शक्ती ज्या घराच्या दिशेने येत असते ती तिथं थांबली जाते. जर ज्या वेळेस तुम्ही तुळशी वाढलेली बघितलं तर समजावं की आपल्याला लवकरात लवकर दुसरी तुळशी लावायची. मग आता तुळशी वाढण्याचं अजून दुसरं पण कारण असतं. जर तुळशी आपण रोज पाणी घालतो तर त्याच्या मुळे सडून जातात किंवा कुजतात. मग त्याच्यासाठी काय करायचं? एक दिवस रविवार हा तुळशीला पाणी घालायचं नाही. मग त्याचं आपल्या वेदात याच्यामध्ये पण दिलेलं आहे की तुळशीला का बरं पाणी घालत नाही? कारण तुळशी जसं आपण एकादशी करतो तसं तुळशी माता श्री हरिविष्णूचे उपवास करते रविवारच्या दिवशी, म्हणून रविवारच्या दिवशी पाणी घालायचं नाही तुळशीला. बरं, महिला किंवा कोणी जे मुली असतील, माता भगिनी असतील, ते तुळशीचे पानं तोडतात. ते तोडले नाही पाहिजे. सुहासिनी म्हटली जाते तुळशी मातेला, तर त्याच्यासाठी कोणीही महिलांनी तुळशीचे पानं तोडायचे नाही. जर घरात लहान मुलगा असेल, वडीलधारी माणसं असतील किंवा पती असेल किंवा भाऊ असेल, कोणी असेल, त्यांना सांगायचं तुळशीचे पानं तोडायला. मग आता या संस्कृतीचा जसं जसं आपल्याला ज्ञान मिळेल तसं आपलं घर वैभव वाढेल, लक्ष्मी नांदेल. मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त आपलं डोकं ठिकाणावर राहिलं पाहिजे, घरामध्ये शुद्ध विचार राहिले पाहिजे, त्यासाठी आपण कार्य करतोय. मग जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आईकडनं संस्कार घेतले. कोणाकडनं घेतले? आईकडनं. आई कोण होते? राजमाता जिजाऊ. कोण होते? राजमाता म्हणजे सगळ्या राज्याची माता होती. छत्रपती शिवाजी महाराजांची आई होती, माता होती, म्हणून आपण राजमाता जिजाऊ म्हणतो. त्यांच्याकडनं लहानपणी संस्कार घेतले. आणि ते संस्कार कसे होते? राजमाता जिजाऊ काय उदाहरण द्यायचे? राम प्रभू श्रीराम जेव्हा दशरथाचे आज्ञा मानून 14 वर्षासाठी वनवासामध्ये गेले तर त्यांनी पिताचं म्हणजे त्यांच्या वडिलांचे शब्द पाळले, म्हणून त्यांना वडिलांचे संस्कार आले. त्यावेळेस त्यांचे जे माता होते त्या मातेचा द्वेष त्यांनी केला नाही, म्हणून त्यांनी आईचं जे आपण माता भगिनी असतील, बहिणी किंवा मुली, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा स्वच्छ होता, निर्मळ होता. ती संस्कृती राजमाता जिजाऊंनी त्यांना दिली. मग श्रीकृष्ण होते, श्रीकृष्णाने काय केलं की जो अधर्मी असेल त्याला, तो किती का मोठा असेल ना, त्याला त्याच्या पटीनं त्याला साम दान दंड भेद अशा पद्धतीने त्याचं हरण करायचं. ही संस्कृती राजमातांनी श्रीकृष्णाच्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. गुरु गोविंद सिंगांचे पण बरेच त्या टायमाला ते समकालीन होते, पण त्यांच्या अगोदरी जेवढे पण राजे झाले होते त्यांचे पूर्ण गोष्टी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितली. मग माता भगिनींचं काय काम आहे की आपले लहान मुलं असतात त्यांना टीव्ही दाखवायची नाही, त्यांना कार्टून दाखवायचं नाही. स्वयंपाक करता तो त्रास देतोय म्हणून काय करतात? टीव्ही लावून देतात, तू हे बघत बैस. पोगो चॅनल बघतील, नाही तर काहीतरी कार्टून बघतील, नाही तर मग आता तिसरं अजून काहीतरी आलंय व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, युट्यूब, ते त्यांच्या हातात मोबाईल देतात. हे कुठं येतंय? राजमाता जिजाऊंनी त्यांना कथा सांगितल्या, गोष्टी सांगितल्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले. कोण घडले? छत्रपती शिवाजी. त्यांच्या मनगडात ताकद होती म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन केलं ना. मग तुम्हाला टीव्ही, इंस्टाग्राम, कार्टून बघून तुम्ही स्वराज्य स्थापन करणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी जास्तीत जास्त गोष्टी, कथा ऐकल्या पाहिजेत. संस्कृती जसं जसं आपण जवळ जाऊ तसं तसं आपण पराक्रमी होऊ. पराक्रमी म्हणजे काय? आपल्या समोर जर एखादी घटना होत असेल त्याला आपण विरोध करू शकतो. पण आता काय झालंय की बऱ्याच ठिकाणी आपल्या पुस्तकातच दिलेलं जातं की कोण महान होते, कोण हे होते, कोण होते. तो बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी आपल्याला पुस्तकातून शिकवत आलं. पण विद्यापीठ जरी आईला, मातेला, भगिनीला वाचता येत नसली पण तरी ती प्रथम विद्यापीठ आहे. सत्य बघा. म्हणून आपली प्रथम विद्यापीठ कोण आहे? आपली पहिली शाळा आई. आई जे शिकवते ते मरेपर्यंत लक्षात राहतं.
म्हणून सगळ्यांना राजमाता जिजाऊंचं काय उदाहरण दिलं, त्यांनी शिवबा घडवले, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज घडवले. विद्यापीठ एकच राजमाता जिजाऊ, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाही घडवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनाही घडवलं. मग कसे पराक्रमी झाले, पुत्र नातू, त्यांनी पूर्ण इतिहास जो भारतावरती सगळा मुघलांचा असे बरेच हे होते आक्रमक यायचे, तर त्यांचा पूर्ण नकाशा छत्रपती शिवाजी महाराजांनी बदलून ठेवला. आता नुसतं काय करता माहिती का, आता सध्याची स्थिती घरामध्ये महाराजांचा मोठा हार टाकतात, पण काहीतरी चुकीचं काम करतात, भ्रष्टाचार करतात किंवा बऱ्याच गोष्टी करतात आणि पैसे खातात मतदानाच्या टायमाला. तुम्ही मतदान करा, ज्याला करायचं त्याला करा, पण कमीत कमी त्या महाराजांची तरी इज्जत ठेवा. ज्यांनी स्वराज्य त्यांचा परिवार पूर्ण खपवला म्हणतोय शब्द. खपवला म्हणजे काय की पूर्ण रक्ताच्या कण त्यांनी सांडले. छत्रपती संभाजी महाराजांनी 64 दिवसापर्यंत, लोक 40 दिवस म्हणतात पण त्यांना 64 दिवसापर्यंत यातना दिले गेले होते. पहिले काही दिवस मानसिक ताण दिलं गेलं होतं, नंतरचे 40 दिवस एक एक कातडीचा कण त्यांच्याकडनं आणून घेतला होता, ओढून गेला होता, त्यांना खूप त्रास दिला होता. मग त्यांच्या या यातनेला, त्यांच्या या बलिदानाला आपण सहज फोटोमध्ये हार घालतो आणि विसरून जातो. फक्त एक म्हणतो की आपण काही म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय, फक्त एवढं म्हणतो, त्यांचे विचार डोक्यात घेतले नाही. आपण फक्त डोक्यावरती त्यांना मिरवतो, डोक्यात आपण काही करत नाही. मग हे हनुमान चालीसाच्या माध्यमातून कोणी स्वराज्य निर्माण करणार आहे का? नाही. पण त्याच्याने काय होईल की त्या 40 ओळी वाचल्यानंतर अंतःकरण शुद्ध होईल, मस्तक प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तीत लागेल. आणि जसं राजमाता जिजाऊंनी, त्या मातांनी जसं आपल्या लेकरांना शिकवण दिली, पराक्रम दिला, तसंच आपले आताची पिढी तयार होईल. मग हे चांगलं आहे, देशाचं हिताचं आहे का वाईट आहे? कुठेतरी परदेशामध्ये अंगाला बॉम्ब लावून फिरतात आणि ज्या उसको उडा दे इसको उडा दे, ते स्वतः नष्ट होतात आणि ते बॉम्ब मध्ये उडवून टाकतात. पण तसा आपला इतिहास आहे का? नाही. आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज असो, प्रभू श्री रामचंद्र असो, श्रीकृष्ण असो. आता श्रीकृष्णाचं उदाहरण, द्रौपदीचं चिरहरण होत होतं, तर फक्त द्रौपदीने त्यांना हाताला तलवार लागली होती, तर त्याच्यासाठी त्यांनी तिचं साडीचा पदर फाडून ते बोट बांधलं होतं. तर त्या टायमाला चिरहरण ज्यावेळेस होत होतं, तर त्यावेळेस ते बोटाला पट्टी लावल्याचं कृतज्ञता म्हणजे परतफेड त्यांना पूर्ण चमत्कारिक दृष्ट्या त्यांना वस्त्र पुरवले ते श्रीकृष्णांनी. मग मातेचा, भगिनीचा, इज्जतीचं संरक्षण श्रीकृष्णांनी करून दाखवलं. ज्यावेळेस सीतेला पळून नेलं होतं रावणाने, त्यांचं पत्नीचं संरक्षण करण्यासाठी ती पूर्ण वानर सेना घेऊन कोणाच्या विरोधात गेली? रावणाच्या. मग तिथं पण स्त्रीचं अस्तित्व म्हणजे आपल्या जी स्त्री असेल तिचं वैभव टिकवण्यासाठी, त्या गोष्टी टिकवण्यासाठी आपण कितीही मोठ्या शक्तीशी लढा देऊ शकतो. मग आता छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? ज्यावेळेस मुघल यायचे, येवणी म्हणजे काय की जे परकीय आक्रमण होते भारतावरती हल्ला करून, ते काय करायचे? शेतामध्ये, रस्त्यावर ज्यांना जी स्त्री आवडली त्यांना उचलून घेऊन जात होते आणि बऱ्याच गोष्टी करत होते. तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं आणि त्या शत्रूला हरवलं, त्यांचे मुंडके छाटले, त्यांचे हातपाय कलम केले. तेही स्त्रीचा आदर करत होते. मग आपण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राहतो, दाढी वाढवतो, कानात ते बऱ्याच गोष्टी वाढवतो, पण तसे विचार आपण बाळगत नाही. जसं लक्ष्मणाने 14 वर्षामध्ये कधीही सीता मातेचा चेहरा बघितला नव्हता. ज्यावेळेस लंकेतून हनुमंताला काही गोष्टी सापडल्या होत्या म्हणजे समुद्र किनारी, तर त्यावेळेस लक्ष्मणाकडे गेले तर त्यांनी पायंजळ दाखवली पायातली. म्हणजे सीता माता ज्यावेळेस विमानाने रावण घेऊन जात होता, तर त्यांनी त्यांच्या अंगावरचे आभूषण म्हणजे जे काही घातलेलं असेल, बांगड्या, कानातले, बिंदी वगैरे, तर ते खाली सोडत होते. त्यांना एक रस्ता दाखवत होते की मला या दिशेने येत आहे. मारुतीरांना ते वस्तू सापडल्या आणि लक्ष्मणाकडे दिलं, तर त्यावेळेस पायातल्या गोष्टी पायजन दाखवल्या, तर ते म्हटले हो ही माझ्या माते समान वहिनीची आहे. ज्यावेळेस बांगड्या दिल्या तर हो या माझ्या माते समान वहिनीच्या आहेत, सीता मातेच्या आहे. पण ज्यावेळेस त्यांना कानातलं झुमका दाखवलं
तर म्हणे माहिती नाही, शक्यता आहे हे सीता मातेचंच असेल. मग ते मारुती रायने विचारलं की तुम्ही असं का म्हणता, पहिले दोन गोष्टी दाखवल्या तर तुम्ही ते म्हणता की हे होय हे सीते मातेचं आहे. तर त्यावेळेस लक्ष्मणाने सांगितलं की जेव्हापासून वनवास सुरू झालाय त्या दिवसापासून मी कुठल्याही परक्या स्त्रीचा चेहरा बघितला नाही, माता सीतेचा सुद्धा मी चेहरा बघितला नाही. जर ही संस्कृती आपल्या हिंदू धर्मात असेल की परक्या स्त्रीला आपण माते समान मानतो, तिथून आपल्याला त्या गोष्टी राहिलं. आणि एरवी आपल्या हिंदू धर्माच्या भावनेला दुखवून त्यांना ते भगवे वस्त्र घालून नागडे दृश्य टीव्ही वरती दाखवले जातात. कितीतरी वाईट गोष्टी आपल्या या संस्कृतीमध्ये दाखवलं जात आहे, ती बिघडवली जात आहे. आपण कुठून घ्यायचं त्या गोष्टी? संस्कार कुठून घ्यायचे? रामायणातून घ्यायचे, महाभारतातून घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा मोठा इतिहास लिहून ठेवलेला आहे, लिहून नाही करून ठेवलेला इतिहास आपण तो वाचतो, इतिहासकाराने तो लिहिला आहे, पण तो चांगल्या लोकांकडनं ऐकला तर आपल्याला त्या गोष्टी मिळेल. म्हणून आज बरेच मुद्दे होते की आपल्याला स्त्रीचा सन्मान केला गेला पाहिजे, वडीलधाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे. जे आई वडील आपल्याला जन्म देतात तर त्यांनी पालन पोषण केला, त्यांच्याही जे त्यांचे हातपाय काम करत नाही त्या टाइमला आपण त्यांचे सांभाळ केला पाहिजे. अशी आपली संस्कृती, आपले आई वडील, स्त्रीचा सन्मान, पर्याय स्त्रीचं म्हणजे पर्याय स्त्री हे धरत असतं, म्हणून त्याचा सन्मान केला पाहिजे. मग आपल्याला ही संस्कृती शिकवते, पण आपण काय करतो त्याचं काही नाही. समोरच्या मध्ये कुठेतरी टीव्ही वरती बघितलेलं असतं की असं असं ते मुलींची छेड करतात, या नकळत त्या मेंदू मध्ये पण त्याच गोष्टी जात असतात. पण यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यातल्या एका स्त्रीला उचलून आणलं होतं तर त्यांचं हात कलम केले होते. हे कावर सांगत नाही? कावर आपल्याला लाज वाटते का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीचा सन्मान करण्यासाठी सुभेदाराची सून उचलून ज्यावेळेस आणली होती तर त्यावेळेस त्यांना नजराना म्हणून ती स्त्री समोर आणली आणि त्या सैन्याने सांगितलं की महाराज तुमच्या चरणावरती सेवा करण्यासाठी एक स्त्री आणलेली आहे. तर त्यावेळेस महाराजांना इतका राग आला की ज्या पर्याय स्त्रियांना मी माता म्हणतो आणि हे सरळ मला सांगताय की तुमच्या सेवेसाठी आणलंय, त्या स्त्रीने, त्या स्त्री असून सुद्धा त्या शिवाजी महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला लढवत ठेवलं कितीतरी दिवस. तर त्यांनी त्यांचे वंदन केलं की तुम्ही खरंच शूरवीर आहात, जे माणसांना आमच्या सैन्याला जमलं नाही ते तुम्ही करून दाखवला, पराक्रम करून दाखवला. पण त्या बऱ्याच सुभेदाराच्या सुनेबरोबर अत्याचार झाले होते, तर त्या अत्याचाराच्या ज्यांनी हे केलं त्यांच्या सैनिकल्या लोकांना हाती खाली तोडवून टाकलं. मग या वेळेस जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना गर्वाने आपण म्हणतो की आपला राजा होता, जाणता राजा होता, तर बऱ्याच ठिकाणी त्यांना कोणालाही उपाधी देऊन टाकतात जाणता राजाची. अरे ते स्त्रीची किती इज्जत करत होते, तसं तो व्यक्ती करतोय का? तसं आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या सांगण्यासाठी आपण इथं हनुमान चालीसाच्या माध्यमातून एकत्र आलोय. मग या गोष्टी जनजागृती झाल्या पाहिजे. ही लहान मुलं आजची आपल्या सोबत जी वाढते ती उद्याची भारताचा भविष्य आहे, तर त्यासाठी आपल्याला ती संस्कृती दिली पाहिजे. इंग्लंडचा पंतप्रधान त्यांनी शपथ घेतली, त्यांनी संस्कृत मध्ये आणि भगवा वस्त्र धारण करून शपथ घेतली आणि त्यांच्या घरामध्ये तुळशीचं वृंदावन आहे. अमेरिकेने, ब्रिटन मध्ये, आणि ते गायीचं पालन करतात. पण आपण घराघरामध्ये शेतातली गायी आपण कसायला विकून मोकळे होतो. मग जर परदेशातले 5 लाख लोकांनी हिंदू धर्म स्वीकारलेला आहे, मग आपण का कुठल्या गोष्टीवर कॉम्पिटिशन करतोय, स्पर्धा करतोय की मला हिंदू धर्म सोडायचा आहे, दूर करायचा आहे? याचं कारण काय माहिती का? मॅकॉले 1800 काहीतरी 20 का 40च्या दरम्यान त्यांनी भारतात शिक्षण पद्धती आणली. बरेच आता स्पर्धा परीक्षा देत असतील त्यांना माहिती असेल की मॅकॉले यांनी वैदिक संस्कृतीच्या लोकांना मारून टाकलं आणि त्यांनी ब्रिटिश संस्कृती शिक्षण दिलं. शरीराने हिंदू असतील पण बुद्धीने ब्रिटिश असतील, तर त्याच्यासाठी त्यांना त्या बऱ्याच गोष्टी आपण आता म्हणतो की कॉन्व्हेंट स्कूल मध्ये टाकलं जातं. कॉन्व्हेंट स्कूल मध्ये कुठले मुलं जातात फॉरेनचे माहिती का? ज्यांच्या आई वडिलांकडे त्यांना मुलांना सांभाळायला वेळ नसतो, ज्या आई वडिलांकडे त्यांना सांभाळण्यासाठी वेळ नसतो त्या मुलांना कॉन्व्हेंट मध्ये टाकतात, इंग्लिश मीडियम मध्ये टाकतात. मग आपण आता काय करतोय, मुलाचं नाव विचारलं की आमका इंग्लिश स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल. मग ते काय आहे की
जे लावारिस मुलं असतात त्यांना परदेशामध्ये कॉन्व्हेंटमध्ये टाकलं जातं, तर तिथं भारतातल्या लोकांना माहिती नाही की कॉन्व्हेंटचा काय अर्थ आहे, तर त्यांना सरळ सरळ कॉन्व्हेंटमध्ये टाकलं जाते. मग या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये चादर आणि फादर, चादर आणि फादर, चादर काय करतात, कुठेतरी पीर बाबा दिसले की तिथं जातात आणि डोकं टेकतात, कुठेतरी फादर चर्च दिसले की तिथं हे करतात. जिथं जिथं पीर आहे तिथं त्या टायमाला जो हिंदू व्यक्ती त्या लोकांना देणगी देत नव्हता, कर देत नव्हता, त्यांच्या विरोधात गोष्टी जात होते, त्या घरातल्या त्या स्त्रीला उचलून भर चौकामध्ये नागडं केलं जात होतं आणि त्याच्यानंतर त्या कपड्यामध्ये त्यांच्यासाठी भिक्षा मागितली जात होती आणि ती भिक्षा तिच्यावरती पैसा सकट तिला झाकलं जात होतं. ही पीर लोकांची संस्कृती. पीर मग जसे जसे त्यांनी पराक्रम केला असेल तसं तशी त्यांना पदवी सय्यद, पीर, अजून बऱ्याच गोष्टी असतील. मग या गोष्टी आपण हिंदू असून आपण ते त्या काळामध्ये आपले हिंदू लोकांनी त्यांना मानले नाही आणि आपण सरळ आपण डोकं टेकतो पीर पुढे. यात ही गोष्ट तुम्ही इतिहासामध्ये युट्यूब, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, युट्यूब वरती सर्च करा, पीर म्हणजे काय, सय्यद म्हणजे काय, बरेच असे हे करतात. मग आपल्या धर्मामध्ये जर आपण एवढ्या गोष्टी आपल्याला मिळतात, 33 कोटी देव आहे आपल्या धर्मामध्ये. 33 कोटी म्हणजे काय, करोड नाही, कोटी प्रकाराचे, 33 प्रकाराचे. तर ते देव सोडून देतो आपण कुठेतरी भरकटत असतो. इथं येण्याचा उद्देश तुम्हाला काही दुसरी गोष्ट सांगण्याचा नाही, आपल्या धर्माचा आपण आदर केला पाहिजे, स्त्रीचा आपण आदर केला पाहिजे, दुसऱ्या स्त्रीकडे वाईट नजरेने नाही बघितलं पाहिजे. का, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्यात तसं स्थापन केलेलं आहे. मग जर तुम्ही जर स्त्रीकडे वाईट नजरेने बघत असाल तर कुठंतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आत्म्याला कुठंतरी ठेस पोहोचते. ठेस म्हणजे काय, दुःख होते. तर त्यासाठी आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे, त्या गोष्टी केल्या पाहिजे. भारत माता आपली सगळ्यांची माता आहे, तिचं संरक्षण करण्यासाठी आपण जे काही शासकीय काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी पार पाडल्या पाहिजे. कोणीतरी चुकीच्या पद्धतीने घरामध्ये गावामध्ये रस्ते बनवतो, काहीतरी भ्रष्टाचार करतो, मग ते कोणाचं राज्य आहे? ते छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्त सांडलेलं आहे या भूमीमध्ये. मग त्यांच्या काळामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाही, साध्या मिरचीच्या देठाला सुद्धा कोणी हात लावू शकत नव्हतं, मग इथं तर तुमच्या डोळ्यासमोर भ्रष्टाचार करतात लोक, मग ते कसं तुम्हाला सहन होतं? कारण की आपण ते छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हेच आपल्याला शिकवण्यात आलेलं नाही. आपल्या आई वडिलांनी आपल्याला पद्धतशीरपणे सांगितलेलं नाही. फक्त फोटोला शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीच्या दिवशी आपण हार टाकतो, तेवढंच. काही जयंती आली साजरा आली, पुण्यतिथी आली ते साजरा केलं, याच्या पलीकडे आपल्याला ती संस्कार देत नाही. पण हे गोष्टी आपल्या डोक्यात गेली पाहिजे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मागे इतिहास सोडून गेलेला आहे, आपण त्याचे पाईक आहोत. पाईक म्हणजे काय, आपण त्यांना ते वारसा पुढे नेणारे आहोत. नुसतं गाडीवर फोटो लावून चालत नाही. कुठेतरी बिअर बार उघडतात, मटणाचं शॉप उघडतात आणि तिथं स्पष्ट दिलेलं असतं. जाऊ दे, आता जास्त कडक होऊन जाईल ते. महाराजांच्या नावाने बिअर बार चालवतात, एवढे सुद्धा वाटत नाही त्यांना काही. महाराजांनी दारूच्या एका थेंबाला सुद्धा हात लावलेला नव्हता, पण आजची पिढी खूप डेंजर झालेली. मग हे का होतं? आपण लहान मुलांना संस्कार देत नाही आणि आपण आपल्याला जे मिळालं नाही, आपल्यालाच मिळालं नाही तर आपण मुलांना काय देणार? मग जर तुम्हाला ही नंतर वाटत असेल तर कमीत कमी एका कामाला संध्याकाळी 7 वाजता हनुमान चालीसासाठी मंदिरात पाठवा. मारुती रायांच्या कृपा आशीर्वादाने खूप मोठी त्यांना ऊर्जा मिळेल, खूप मोठे संस्कार मिळतील. तुमचं आई वडिलांचं तुम्ही नाव घेतलं नाही तरी चालेल, पण तुमचा मुलगा तुमचं आयुष्यभरासाठी जर नाव काढायचं असेल, त्यांना तुमची जर इच्छा असेल की याने माझ्या आयुष्यभरासाठी माझं नाव घेतलं पाहिजे हयातपणीही आणि मी गेल्यानंतरही, तर हनुमान चालीसा त्याच्या आयुष्यातून कधी संपली नाही पाहिजे, कधी खंड पडली नाही पाहिजे. हे जर तुम्हाला वाटत असेल तर हनुमान चालीसा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरवा. त्याची तोंडपाठ नका करू, त्याच्या पूर्ण मेमरीमध्ये टाका. जसं पाण्याला स्मृती असते, मेमरी असते, तसं हनुमान चालीसाच्या माध्यमातून त्या लेकरांना हे करा. एवढं म्हणेल. बरंच काही चुकीचे शब्द जर वापरण्यात आला असेल, कडू आहे पण निंबाचा पाला कडू आहे पण औषधी असतो की नाही, कोरफड कडू असते पण औषधी की नाही, तसं माझं बोलणं तुम्हाला कोणाला लागलं असेल, कडू आहे पण ते सत्य आहे.
जर त्याच्या पलीकडे कोणी मनात वाटलं असेल की मला खूप लागलं बा, तर मी त्याची क्षमा मागतो. मला कुठलाही कोणाचाही द्वेष घ्यायचा नाही. मी कोणाला शिकवायला आलेलो नाही. मी फक्त हनुमान चालीसा पोहोचवावं, घराघरामध्ये जावी, हेच माझं कर्तव्य आहे किंवा माझा संकल्प आहे. मग बरेच लोक कॉपी करतात, कॉपी म्हणजे नक्कल करतात. यांनी एवढा हनुमान चालीसा चालू केलं ना, आपण पण चालू केलं. अरे तुम्ही हनुमान चालीसा चालू करताय पण कुठेतरी मटणाच्या आणि बेरवारच्या ठिकाणी जाऊन बसताय आणि दुसऱ्या दिवशी शनिवारी परत हनुमान चालीसाला येताय. मग तुमच्या गावातल्या एखाद्याने बघून घेतलं तुम्हाला मटणाचं दुकान हॉटेलमध्ये किंवा बेरवारच्या मध्ये, तर तो खरंच हनुमान चालीसा मनातून म्हणेल का? नाही म्हणणार. हे सिल्लोड तालुक्यात चालू सध्या हनुमान चालीसाच्या नावाने सगळ्यांना हे करतात. तुम्ही फोटो टाका, तुम्ही आमका टाका, तुम्ही ढमका टाका. कुठेतरी मोठ्या नावाने ग्रुप बनवतात, पेपरामध्ये पेपरबाजी करतात, हनुमान चालीसाचा हे करतात. पण तुम्ही हनुमान चालीसाचे ते एवढे गुण घेतले का, अंगीकार केले का? स्त्रीकडे वाईट नजरेने ते महाराजांचे संस्कार घेतले का? मारुती रायांनी ब्रह्मचर्याचे पालन केलं, त्या गोष्टी आपल्या जीवनात आल्या पाहिजे. आपले संस्कार, मारुती रायांनी रामाची भक्ती केली. वयाने जरी रामचंद्र लहान होते तरी त्यांनी मारुती रायांनी रामाची सेवा केली. ही संस्कृती आपली. जरी माझ्यापेक्षा वयाने मोठे लहान असले तरी मी त्यांना आदराने बोललं पाहिजे. ही मारुती रायांच्या हनुमान चालीसाची शक्ती आपल्याला संस्कार देते. मग आता हनुमान चालीसाचे शेवटचे 2 शब्द, 2 मुद्दे सांगतो आणि तुमचा हे आता बऱ्याच वेळापासून तुम्ही बसते आणि संपवतो. पहिला मुद्दा काय? हनुमान चालीसा कधीही बसून म्हणू नका. कारण हनुमान चालीसा ज्यावेळेस तुम्ही बसता तर त्यावेळेस आपण ध्यान अवस्थेत नसतो. बसल्यानंतर ध्यान केंद्रित केलं पाहिजे अंतःकरणामध्ये. आपले 7 चक्र ऊर्जान्वित म्हणजे जागृत केले पाहिजे. त्यावेळेस आपण ध्यान अवस्थेत मांडी घालून बसतो. ज्यावेळेस आपलं जठर अग्नी काम करत नसतं त्यावेळेस आपण मांडी घालून बसतो. काम करत असतं किंवा नसतं ते मला कन्फर्म नाही माहिती, पण ज्यावेळेस आपण जेवण करतो त्यावेळेस मांडी घालतो, म्हणजे याचा अर्थ आपली पचन संस्था काम करते. मग जर आपण बसून म्हटलं तर आपण जे बोलतोय ते आपलं चित्त तिथं राहील का? नाही राहत. ज्यावेळेस आपण उभे राहतो, 2 पाय जवळ घेतो, एक उजवी बाजू एक डावी बाजू, विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला साऊथ पोल आणि नॉर्थ पोल म्हटलं जातं. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. ज्यावेळेस आपण हात जोडतो त्यावेळेस ती दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवांचा मेळ होतो आणि इकडची ऊर्जा इकडची ऊर्जा इकडं. अर्धनारी नटेश्वर म्हणजे शंकराचं जे आपण स्वरूप म्हणतो तसं हे विज्ञानाने सांगितलेलं आहे. तर त्यावेळेस आपण पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ती ऊर्जा पूर्ण फिरते आपल्या शरीराभोवती. आणि जी नकारात्मक एखादी त्रासदायक काहीतरी बाधा असेल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, पोटदुखी, छातीदुखी, मनकादुखी, डोकंदुखी, असे काही सारे रोग असतील तर ते हनुमान चालीसाच्या उभ्या अवस्थेमध्ये जर म्हटलं तर ते पूर्ण रोग कमी होतात. पण त्यांना माहितीच नाही, ते म्हणतात हनुमान चालीसा चालू करा आणि कसंही म्हणा. सगळ्यांना लोकांना सांगता हनुमान चालीसा बसून म्हणा, अंतर ठेवून म्हणा. इथं मारुती रायांचं जे मेन उद्देश आहे, हनुमान चालीसा काय म्हटली पाहिजे, कशी म्हटली पाहिजे आणि कशासाठी म्हटली पाहिजे, या 3 गोष्टींचा उल्लेखच देत नाही. फक्त हिंदू मुस्लिम करायचं आणि हनुमान चालीसाला वाटेला लावायचं, हे कुठली गोष्ट झाली? मारुती रायांच्या जे सेवाभावी आत्मसंरक्षण त्याच्यामध्ये अष्टसिद्धी नवनिधी जात आहे. तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं शक्ती देतील, पण तुम्ही पद्धतशीर हनुमान चालीसा पद्धतशीर म्हटली तर होईल. त्यात घरी ऐकल्याने सुद्धा तुमचं हनुमान चालीसाने होतं, पण ती ऊर्जा तुम्हाला मिळणार नाही. पूर्ण विश्वाची ज्यावेळेस शक्ती एका वेळेला ती मंदिरावर पडत असते. आता कशी पडत असते? जर तुम्ही रोज एका वेळेला जर हनुमान चालीसा म्हटली, उदाहरणार्थ सकाळी 7 वाजता किंवा संध्याकाळी 7 वाजता मंदिरावर आले, दुसऱ्या दिवशी 7 वाजता आले, तिसऱ्या दिवशी 7 वाजता आले, 21 दिवसापर्यंत 7 वाजता आली, तर ती पूर्ण ब्रह्मांडीय ऊर्जा जी असते ती मंदिराच्या टोकापासून तर पूर्ण गावापर्यंत ती खाली अशी वाढत पडते आणि त्याच्या रेडियस मध्ये, त्याच्या त्रिज्ये व्यासामध्ये जेवढी पण लोक उभे असतील त्याला ती शक्ती प्रदान होते. आणि ज्यावेळेस ती जमिनीच्या वरती ती वलयाच्या पद्धतीने स्पंदनाच्या स्वरूपामध्ये ती शक्ती ज्यावेळेस पसरते, तर त्यावेळेस आपण जर व्यवस्थित उभं राहिलं तर ती पूर्ण नखापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण हळूहळू खालून ते पूर्ण डोक्यापर्यंत आज्ञा चक्रापर्यंत इथपर्यंत जात असते. त्यावेळेस ती कुंडलिनी पूर्ण आपले अंतःकरणामध्ये शक्ती जागृत होते. जर बसलेला आहे तर मग कशी जागृत होणार? खाली पायाखाली चटई नसते, तसंच हनुमान चालीसा म्हणतात. कुठून तरी फिरून येतात, लग्नी विसर्जन केलेलं असतं, काहीतरी विसर्जन केलेलं असतं, तसेच येतात मंदिरामध्ये. तुमचं
स्वच्छता तुम्ही जरी पाळली, पावित्र्य तुम्ही ठेवलं नाही शरीराचं, मंदिर पण पवित्र राहणार नाही. जर मंदिराचं आणि शरीराचं पवित्र ठेवलं तर ती शक्ती तुमच्या सोबत काम करेल. एवढंच म्हणायचं होतं. इथं तुम्ही बोलण्याची जी संधी दिली, आता लगेचच आपण हनुमान चालीसा कशी म्हणायची? हनुमान चालीसा उभे राहून एकदम पद्धतशीर. लहान मुलांना खूप म्हणजे खूप शार्प बुद्धी असते, याचं उदाहरण तुम्ही बघितलं. तर हनुमान चालीसा जरी माझा बोलण्याचा राग येत असेल तर मी तुमचे हात जोडून विनंती करतो की मारुती रायांचे जे काही आपण चालीसा म्हणतो त्याचा लाभ आपल्याला प्रत्येकाच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पद्धत जसे दिलेले तसं आपण हनुमान चालीसा म्हटली पाहिजे. लिहिताना आपण बसून लिहिलं पाहिजे, जेवण करताना बसून लिहिलं पाहिजे, ध्यान करताना बसून लिहिलं पाहिजे, बसून हे काम केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. पण काही गोष्टी आरती करताना आपल्याला उभं राहूनच केलं जातं. ज्यावेळेस एखादी राजा बसलेला असतो आणि त्याच्या दरबार हे असतं, आपण काहीतरी मागण्यासाठी गेलो होतो तर ती उभं राहूनच म्हटलं गेलं पाहिजे. तर ती प्रथा आहे. तसं देवापुढे आपण एक भिकारी किंवा एक तुच्छ दास म्हणून गेलेलो असतो आणि त्या सिंहासनावरती, त्या गाभाऱ्यावरती जे देवत असतं ते आपल्या काही पटीने शक्तिशाली असतं. त्याच्यासाठी आपण त्यांना मागत असतो, म्हणून आपण याचक म्हणून त्या मंदिरात गेलेलो असतो. म्हणून आपण त्यांच्या समोर उभं राहून मागितलं पाहिजे, आरती केली पाहिजे, हनुमान चालीसा उभे राहून म्हटली पाहिजे. एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही टप्प्याटप्प्याने लक्षात ठेवल्या तर मला तरी वाटत कोणाचं घरामध्ये कटकट राहील, कोणाचं काही भांडणं होतील. नाहीतर काय होतं, बंधाऱ्यामध्ये काहीतरी जर बंधारा सरकला की टाकली पोलीस केस, टाकला त्याच्या डोक्यात काहीतरी लाकूड वगैरे आणि भांडणं करतात. जर हनुमान चालीसा वाचता येईल तर तुम्हाला तशी बुद्धीच येणार नाही. तुमचं गाव एकदम समृद्ध होईल. सासरवाडा म्हणून गाव आहे. तिसऱ्या दिवसाला, पाचव्या दिवसाला भांडणं येत होते. सरपंच साहेबराव दांडगे बीजेपीचे काही कार्यकर्ते, मी कुठल्याही पक्षाचं नाही पण ते बीजेपीचे काम करतात, त्यांनी मला सांगितलं की सर म्हणे, चौधरी सर, तुमच्या हनुमान चालीसाने ज्यावेळेस गावामध्ये हे केलं त्या दिवसापासून आमच्या गावामध्ये जे विनाकारांचे भांडणं होत होते ते जवळपास 90% बंद झाले. तो पैसा बाहेर चालला होता पोलीस स्टेशन वकिलाकडे, तो आम्ही गावात एकत्र करतो आणि महिन्याच्या शेवटच्या शनिवारी भंडारा करतो मोठा, काही मुलांना मार्गदर्शन करतो, वक्ते बोलवतो. अशा पद्धतीने तिथं ते भांडणांचं गाव एकदम मार्गाला लागलं, भक्तीच्या मार्गाला लागलं. मग आपले जे वारकरी लोक असतील, संप्रदाय असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, तर त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्याचं एकच उद्देश आहे की ही जी तरुण मंडळी आहे, आपले जे संस्कार असतील, महिला मंडळ असतील, पुरुष मंडळी असतील, तर त्यांना ती संस्कृती दिली पाहिजे, ते संस्कार दिले पाहिजे. मग विचार जसा केला तसं वाणीतून येतं, वाणीतून जसं सतत म्हटलं तसं सवयीत येतं, सवयीतून संस्कारात येतं. एकदा संस्कारात आलं तर ते 7 जन्मापर्यंत ती सवय राहते असं म्हटलं जातं. म्हणून विचार बदलले पाहिजे, वाणी ऑटोमॅटिक बदलते. मग आता लगेचच उभं राहून हनुमान चालीसा म्हणायची सगळ्यांनी.